नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि आज खरं तर अ, बऱ्याच जणांचा हा भ्रम आहे किंवा बऱ्याच जणांना हे कोडही पडलेलं आहे, की संगीता वानखेडे खरंच एवढ्या गरिबीमध्ये लहानाची मोठी झालेली आहे का? खरंच तिचं शिक्षण 7वीच आहे का? तर आज जिथे मी लहानाची मोठी झाले, ज्या घरामध्ये माझा जन्म झाला, माझ्या वडिलांचं घर जे आजही मातीचंच आहे, जे मी वारंवार सांगत असते. तर ते घर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला. हे हेच ते घर आहे जिथे माझा जन्म झालेला आहे. याच घरामध्ये आम्ही 5 बहिणी आणि आमचा एक भाऊ. आमचं लहानपण याच घरामध्ये गेलं. आमच्या 5ही बहिणींची लग्न याच घरामध्ये आमच्या आई-वडिलांनी केली आणि याच घरामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो. तर हे घर आहे, या दाखवते तुम्हाला. आता इथे कुणी राहत नसल्यामुळं आई पण पुण्याला असते आमच्यासोबत गेल्या 10 ते 15 वर्षापासून. त्यामुळं याची पडझड झालेली आहे, कारण इथे आम्ही कुणी राहतच नाहीये. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की माझा भाऊ सुद्धा गेलाय 2 वर्षापूर्वी. त्यामुळं इथे वास्तव्यास कुणीच नाही आता, म्हणून याची पडझड झालेली आहे. तर हे घर आहे, इथे आम्ही 5ही बहिणी झोपत होतो. इथे गोधड्या टाकून. हा आमचा हॉल म्हणायला हरकत नाही त्या काळाचा. इथे आमचं मंदिर होतं देवाचं. हे छोटं अजूनही मातीमध्ये तसंच आहे. हे मंदिर आहे. इथे नंतर आम्ही लाकडी मंदिर करून दिलं होतं आईला, तर ते इथं ठेवत होते ते. ही माझ्या आईची मांडणी आहे. हे आमचं किचन म्हणायला हरकत नाही, की पावसाळ्यामध्ये आम्ही अजूनही इथं आहे आईचा किचनचा ओटा. इथं चूल होती, नंतर ओटा करून घेतला आईने. तर इथे आमचं धान्य वगैरे या साईडला असायचं, साठवून ठेवायचो आम्ही. अजूनही माठ वगैरे हे जी सुटकेस आहे ही आमचं, हे फार जुनं आहे सगळं. माझ्या बाबांचा पलंग आहे लाकडी बनवलेला, बरंच साहित्य आहे. आईच आहे. आणि हे जे आहे इथे छप्पर होतं. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल की एक आमच्या गावाकडे त्याला सपरी म्हणतात. जी कुडाची किंवा जे ज्वारी असती, ज्वारीच्या धांड्यांची ती बनवलेली असायची. तर इथं ती छपरी होती, आता ती नाहीये, मोडली ती. आणि इथं पण चूल असायची, जी उन्हाळ्यामध्ये आम्ही इथं स्वयंपाक करायचो आणि पावसाळ्यात पाऊस यायचा म्हणून आम्ही ते स्वयंपाक आत करायचो. हा असा वाडा होता संपूर्ण बांधलेला, जो आता पडलाय, इथे कोणी राहत नाही त्यामुळे. तर हे असं माझं घर होतं, जिथे माझं बालपण गेलंय, जिथे मी लहानाची मोठी झाले. आणि हे सत्य आहे, याच्यामध्ये काहीही खोटं नाही. हे बघा, पेरणीचं साहित्य आहे माझ्या वडिलांचं, अजूनही आमच्या घरामध्ये आहे. याला चाडं म्हणतात. हे पण काहीतरी शेताचंच साहित्य आहे. हे माझ्या दादाचं वॉकर आहे. आणि इथे जर बघितलं तर नंतर आम्ही आईला सिलेंडर घेऊन दिला होता, तर तिचा गॅस पण आहे, सिलेंडर गॅस. ह्या तिच्या पेट्या आहेत बघा, लोखंडी जुन्या, त्याच्यामध्ये तिचं बरंच साहित्य असेल. तर हे असं आहे, शेतीचं बरंच सामान अजून आहे माझ्या बाबांचं. बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत, ज्या वेळेला हे सामान काढलं नाही त्याच्यामध्ये बरंच आहे ते. तर असंही माझ्या बाबांचं घर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हे घर माझ्या बाबांनी, माझे चुलते, माझी आई, माझे काकी यांनी हाताने बांधलेलं. आम्ही ही माती खोदून आणलेली, गडी म्हणतात आमच्या गावामध्ये, इथं गडी आहे तिथून. आणि हे म्हणजे स्वतः त्यांच्या हाताने त्यांनी ते बांधलेलं घर आहे. तर आठवण आहे, जे आता पडणार आहे. आम्ही ते बांधकाम करण्यास ते माझ्या आईने दिलंय आणि ते पक्क घर बांधणार आहे आता. तर हे घर दिसणार नाही आता परत. समग्र खूप साऱ्या आठवणी या घरामध्ये आहे. ती मला माहिती पण बाबांनी बनवलेला, बसवलेला त्यांच्या हाताने. बरीच सारी लाकडं जी आहेत ती माझ्या वडिलांनी स्वतः जंगलामधून आणून ती लावलेली आहे. त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या आठवणी त्या घरामध्ये आहेत. परंतु आता ते पूर्ण त्याची पडझड झाली आहे, त्याच्यामुळे आता ते पूर्ण आम्हाला
नवीन पक्क घर बांधायचं आहे ना, आता ते याच्यानंतर नाही दिसणार आहे हे घर आम्हाला. कोणालाच नाही दिसणार आहे. आणखी हे जे खाली आहे ना, तर हे सिमेंटचं आहे. याला कोबा केलेलं. बाकी आम्ही गाईच्या सारवाण्याने सारवायचो. पण इथे एवढ्या भागात ना सिमेंटचा कोबा केला होता आणि हा सिमेंटचा कोबा माझ्या दादाने केला होता. त्याची रेती त्याने नदीतनं काढून आणली आणि ते सिमेंटसाठी तो कितीतरी दिवस काम केलं त्याने, मजुरी केली, बिगारी काम केलं आणि मग त्या मिस्त्रीकडनं त्याने तो कोबा करून घेतला सिमेंटानं. तर ही माझ्या दादाची एक आठवण होती की त्याने त्याच्या हाताने ते केलेलं. छोटंसंच घर असायचं आमचं, मातीचंच असायचं, पण खूप आनंद असायचा, समाधान असायचं त्या घरामध्ये. जे आता आमचा दादाही नाही आणि ह्या आठवणी नाही शेअर करायच्या.